नमस्कार, सायन इन्फोटेकमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी PhD एंट्रन्स टेस्ट म्हणजे पेटचा पहिला पेपर झालेला आहे आणि दुसरा पेपर हा ऑनलाईन न घेता सेंटरवर घ्यायचा असं ठरलेलं होतं. तर या संदर्भात काही न्यूज आता आलेले आहे की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये परीक्षा केव्हा होईल याबाबत संभ्रम होता. तर याची एक न्यूज आहे ती आपण बघूया की पेटची जो दुसरा पेपर आहे हा केव्हा घ्यायचा याचा निर्णय 26 फेब्रुवारीला होणार आहे. आणि ही जी पेट सेकंडची जी परीक्षा होती की 21 फेब्रुवारी रोजी होणार नाही, या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील 4ही जिल्ह्यात परीक्षा देणारे विद्यार्थी व त्यांच्यासाठी लागणाऱ्या संगणक उपलब्धतेचा अंदाज घेऊन या परीक्षेबाबत तारखेचा निर्णय हा 26 फेब्रुवारी रोजी करण्यात येईल असे विद्यापीठ प्रशासनाने कळवले आहे. तर या न्यूजमध्ये सांगितलंय की पेटचा दुसरा पेपर हा ऑनलाईनच होणार आहे, परंतु आपल्याला तो घरून न देता परीक्षा सेंटरवरती देण्यात येणार आहे. या संदर्भात काही याचिका पण न्यायालयामध्ये दाखल झाली होती, त्या निकाली निघाल्या आहेत. तर आता कम्प्युटर सिस्टीम कुठल्या कॉलेजेसमध्ये आहेत याचा अंदाज घेऊन 26 फेब्रुवारी रोजी याची डेट निश्चित होईल असं सांगितलेलं आहे. आता यामध्ये परीक्षा केंद्राची व्यवस्था जी आहे तर ती औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना व परभणी या 5 जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच अंबाजोगाई येथे पेटच्या दुसऱ्या पेपरसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्राची व्यवस्था केली जाणार आहे असं या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच या जिल्ह्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना औरंगाबादला येण्याची गरज नाही, तिथे सेंटरची उपलब्धता होऊ शकते. आता यामध्ये पात्र विद्यार्थ्यांना 24 फेब्रुवारी पर्यंत गुगल डॉक्स फॉर्मद्वारे परीक्षेला प्रविष्ट होण्याबाबतची संमती द्यावी लागणार आहे. हा फॉर्म विद्यापीठाच्या संकेतस्थळावर शनिवारी रात्रीपासून उपलब्ध करण्यात आलेला आहे असं इथं सांगितलंय. परंतु वेबसाईटची जी लिंक आहे त्या लिंकवरती तरी आणखी मला काही डिस्प्ले झाला नाही की कुठलाही गुगल डॉक्स किंवा याची लिंक इथे डिस्प्ले होत नाही. मे बी विद्यार्थ्याच्या लॉग इन वरती हे उपलब्ध असू शकते. जर हे तुमच्या जे पात्र विद्यार्थी आहे, पेट फर्स्ट जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांनी इथे लॉग इन करून आतमध्ये तुम्हाला एखादी कुठली लिंक दिली आहे का हे बघा आणि ती भरून आपली संमती या परीक्षेसाठी द्यायची असेल. तर या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता, त्याबाबत मी तुम्हाला मार्गदर्शन करायचा प्रयत्न करेल. त्यानंतर सिमिलर दिव्य मराठी मध्ये आज न्यूज आहे की पेटचा दुसरा पेपर हा मार्च मध्ये होईल. ऑब्विसली आता 26ला जर निर्णय होत असेल तर हा पेपर मार्च मध्ये होऊ शकतो, तो मार्चच्या सेकंड वीक मध्ये पेपर होईल असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. इथे दिले की 21 फेब्रुवारी ऐवजी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात होईल. आता यामध्ये सांगितले की 30 जानेवारीला पहिला पेपर विद्यार्थ्यांनी घरी बसून ऑनलाईन दिला आणि आता दुसरा पेपर सेंटरवर होणार आहे. तर या पद्धतीचा ही न्यूज आहे. आता हा पेपर लांबल्यामुळे इतर शेड्यूल सुद्धा हे ऑटोमॅटिकली हे पुढे ढकलण्यात येईल. तर मित्रांनो, या संदर्भात काही अडचण असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सरांचे मनपूर्वक आभार. Thank you very much.